महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झालाय। महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणाऱ्या या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांशी निगडित लोकाभिमुख तरतुदी करण्यात आल्या आहेत। विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून या अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव डोळ्यांसमोर ठेवून यामध्ये अनेक विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपासून ते अभिजात मराठी भाषेपर्यंत अनेक गोष्टींचा विचार यामध्ये करण्यात आल्याचं दिसून आलंय। नेमकं या अर्थसंकल्पात संस्कृती संवर्धनासाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत। महा MTV मध्ये आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या राष्ट्राचं प्रेरणास्थान। मुघलांच्या नजरकैदेतून महाराजांची झालेली सुटका हा इतिहासातील एक चित्तथरारक अध्याय आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी नजरकैदेत होते त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्याचबरोबर पानिपतच्या भूमीवर स्वराज्य रक्षणासाठी लाखो मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। या बलिदानाचं स्मरण राहावं म्हणून हरियाणाच्या शासनाच्या मदतीने पानिपत येथे स्मारक उभारलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची गोष्ट सांगणारी शिवसृष्टी पुण्यातील आंबेगाव येथे उभारण्यात येत आहे। या शिवसृष्टीचं कार्य 4 टप्प्यात होणार असून 2 टप्प्यांचं काम पूर्ण झालंय। राज्य शासनाकडून या कामासाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे खरे युगपुरुष होते। स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर सुरू आहे। भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी राज्य शासनाकडून 220 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे साताऱ्यातील जन्मस्थान नायगाव येथे महिला प्रशिक्षण केंद्र तसंच त्यांच्या कार्याला साजेचं स्मारक उभारण्यात येणार आहे। पुण्यातील संगमवाडी येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असून येत्या काळात ते लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती शासनाने दिली। स्मारकांच्या निर्मिती व्यतिरिक्त राज्यातील प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी सुद्धा अनेक तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या आहेत। नाशिक इथल्या रामकाल पथविकास प्रकल्पाअंतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदाताट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। दुर्गम ते सुगम या कार्यक्रमाअंतर्गत डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरं, धार्मिक स्थळं, गडकिल्ले रोपवेद्वारे जोडण्यात येणार असल्याची माहिती शासनाने दिली। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक इथल्या श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचं काम सुरू असून दरवर्षी तिथे सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। मंडळी, भाषा व्यवहार सुद्धा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मराठी साहित्य, मराठी संस्कृती यांचा प्रचार प्रसार सर्वदूर व्हावा यासाठी राज्य सरकार आता सज्ज झालंय। यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। त्याचबरोबर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। रिद्धपूर इथल्या मराठी भाषा विद्यापीठात अभिजात मराठी भाषेच्या संशोधनासाठी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। मंडळी, संशोधन कार्य हा कुठल्याही ज्ञानभाषेचा कणा असतो। म्हणूनच मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। संस्कृती व्यवहाराची सगळी क्षेत्र आत्मसात करणारा अर्थसंकल्प जाहीर झाला। मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा लक्षात घेता हा अर्थसंकल्प भाषा व्यवहारासाठी सुद्धा दिशादर्शक म्हणावा लागेल। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।